अरे अरे बाळानो अरे काय करायचं बाळाचं बाळा ए जा 17 नंबर बेड 19 नंबर बेड चला. अरे हे मित्र आहे तुझे? नाही पेशंट आहेत ना आपले. अरे हो होय आमचे पेशंट आपल्या हॉस्पिटलमधले. हो हां. तू नाही खेळत त्यांच्याबरोबर अशी गाडी चालवत? वेळ आहेत अशी कधी गाडी चालवतात का कुणी? अरे असं कुणी गाडी चालवत? बघा सुधर 4 महिन्यापूर्वी आला होता, औषधाने बरा झाला. वा वा Thank you. अभिनंदन. Yes. तू जाऊ शकतोस घरी. तुला मी आत्ताच पाठवतो घरी. काय सांगताय हो, सर? हो, हो. आत्ता जाऊ? आत्ता. सर थँक्स अ लॉट सर. Thank you. थँक्यू सर. Thank you. एक मिनिट. अरे काय झालं? अहो माझी गाडी घेऊन गेला. पुढील एक महत्वाचा आपल्याला इथे प्रश्न आलेला आहे. सांगलीवरून विलास लिहितात की मला खूप टेन्शन येतं, टेन्शन कमी करण्यासाठी डॉक्टर काय करावं? हां टेन्शन विलास जरा टी व्हीचा आवाज कमी कर. टेन्शन कमी करण्यासाठी काय करायचं, पहिलं व्हॉट्सअप बंद करायचं. वा म्हणजे काय? व्हॉट्सअप बंद केल्याने काय होतं, आपल्या प्रायव्हेट अकाउंट आहेत ना ते कळत नाही कोणाला? बायकोला आपल्या. ते पहिलं बंद करायचं. नावं लिहितात ना, आता एखादं रेश्मा असेल हां. तर ललित असं नाव त्याच्यात टाईप करायचं. म्हणजे ललितचा फोन आला असं असं वाटतं? वाटतं घरच्यांना ललितचा फोन आला. अच्छा. मी काय केलंय, सासूबाई असं नाव टाकलं. मग फोन आला का बायको माझ्याकडे, हे घ्या सासूबाईंचा फोन आलाय बोला. प्रश्नच नाही. नाही 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 येणार. किती वाटते रे बाबा. मी असं एक अभ्यास केलाय सर की 60 नंतर अल्झायमर होतो, हे खरं आहे का? खरंय खरंय. मग काय करायला पाहिजे? 30 घ्या ना. काय काय 30 घ्या. एज ऑफ 60 एज ऑफ तेच म्हणतो 30 एज ला तुम्ही हा प्रयत्न करा. बरोबर आहे. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट मला विचारायची आहे की इथेही काही सेलिब्रिटी बसलेले आहेत, त्यांच्याबद्दलची काही गोष्टी आपण विचारूयात की त्यांना ज्या सवयी आहेत त्या कशामुळे असाव्यात, की त्याच्या मागे काही मानसिक कारण आहेत बाबा, ते तुम्हाला माहिती आहेत. की आता फॉर एक्झाम्पल सुनील बर्वे सरांचं घ्या तुम्ही. सुनील बर्वे सरांचं एक मला विशेष वाटतं की कुठली गोष्ट करतात 25 प्रयोग फक्त. हर्बेरियम 25 प्रयोग. म्हणजे हे कौतुक आहे आतापर्यंत मला माहिती. पण हे जे 25 प्रकरण आहे ह्याच्या मागे काही मानसिक तुम्हाला वाटतंय का? हो आहे ना कारण असल्याशिवाय काही होतच नाही. काय आता असू शकतं? जेव्हा शाळेत असताना ते पेपर लिहायचे तेव्हा 25 मार्क पडायचे. ते खूप अभ्यास करून सुद्धा 25च. अच्छा. मग हे सतत होत गेलं. मग त्यांना वाटलं की अरे हे काय चाललंय 25 मार्क एवढा अभ्यास करून. मग त्यांना राग आला की या 25 मार्काचं मी काहीतरी करणार, याच्यावरच मी व्यवसाय करणार. क्या बात आहे. असं एक मानसिक असं एक त्यांचं, मानसिक- तुम्ही विश्लेषणच केलं आज. इरावती हर्षे मॅडम इथे बसलेले आहेत. तर मी असं ऐकलंय की तुम्ही एक पदार्थ बनवता दाल बुखारा नावाचा. म्हणजे आम्हाला माहीत नाही तो पदार्थ काय. तर दाल बुखारा हा 15 ते 16 तास शिजवतात त्या. हां तर 15 ते 16 तास जे शिजवणं आहे ह्याच्या मागे तुम्हाला काय वाटतं, ही पाककला आहे का ह्याच्या मागे एक मानसिकता आहे? मानसिकता आहे. काय एक घरची कामं कशी टाळावी, काय आपण एकाच कामात गुंतून राहायचं तासन तास. तसं नाही होत. ते काय तुमच्यासारखे घरात काम करतात, ते मोठे अभिनेत्री असतात त्या. पण 15-16 तास ते का ते आलू बुखारा आता करतात? मला सांगा. आलू नाही, दाल बुखारा. दाल बुखारा जे हा पदार्थ आहे काय, हे आता भांडं त्या शेगडीवर ठेवतात खरंय. आणि तिथे 15 तास बघत बसतात. शिजलं त्याने डाऊट आहे, शिजतच नाही. कसं शिजेल? का? लायटर नको का लावायला? गॅस पेटवतच नाही. पेटवायला हवा, मग ते शिजेल. अच्छा हा त्यांचा मेन प्रॉब्लेम आहे. अच्छा. म्हणून 15 तास ते वाट बघत बसतात. बरोबर आहे. म्हणजे दाल बुखारा, दाल बुखार. नवऱ्याला बुखारा तोपर्यंत आणि सगळे बुखारा आणि मग एक दाल बुखारा बनतो. तर सुमित्रा भावे ज्या आहेत त्यांच्यावर सुद्धा एक माझा अभ्यास आहे की बाबा त्या सतत वेगवेगळ्या व्याधींवर सिनेमा बनवतात. म्हणजे सगळेच असं नाही, पण काही सिनेमे हे ठरवून व्याधींवरच बनवतात, आजारांवर. तर असं काय, याच्या मागे काय मानसिकता असू शकते काय? त्यांना डॉक्टर व्हायचं होतं.
अच्छा असं एक पण तुमचं होता नाही आलं. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण व्याधींवरच चित्रपट करूया. क्या बात आहे, क्या मग बात. त्यातूनच समाज प्रबोधन. म्हणजे त्यांचं असं भविष्यातलं प्लॅनिंग आहे की बाबा मेडिकल कॉलेजमध्ये पुढे पुस्तकच नसावी, डायरेक्ट शिडी लावली एखाद्या पिक्चरची की डायरेक्ट डायरेक्ट अभ्यास झालेला. एका 3 तासात 3 तासात एक अभ्यास व्हावा हो, हो, बाबा, हो. एक असं एक सामाजिक भावना त्यांची. बरोबर. तर आम्ही आमच्या गावातर्फे काही तुम्हाला ऑफर करतोय मॅडम, या विषयावर तुम्ही सिनेमा बनवा अशी एक विनंती. तुम्ही एक सिनेमा बनवू शकता, डांग्या खोकला द कफ, घटसर्फ द दंश. ह्याच्यातलं कास्टिंग आहे आम्ही ठरवले. तेजा देवकर यांना घ्या आणि नागराज मंजुळे यांना पण घेऊ शकतो आपण घटसर्पमध्ये. त्याच्यानंतर गोवर्धी प्रेम कथा अशी एक आपण करावी, अशी आमची एक गदर्दी प्रेम कथा होती, ते गोवर्धी प्रेम कथा आपण करू शकतो. आणि चिकनगुनिया द एज ऑफ 65 असं एक आपण हॉलिवूड टाईपचा एक पिक्चर आपण करूच शकतो. असं एक आपण त्यांना सांगितलेलं एक ऑफर दिले ते. तर अभिजित खांडकेकर यांच्याकडे मला आता यायचं आहे. आणि अभिजित खांडकेकर हे म्हणजे तुम्हाला सांगतो की इतकं सभ्य माणूस, इतका चांगला माझा मित्र. पण मी असं ऐकलं की त्यांच्या सिरियलच्या दोन्ही हिरोईनला ते घरी ड्रॉप करतात. हो. आणि त्यांना ड्रॉप करूनच ते नंतर घरी येतात. आणि साधारणपणे त्यांच्या सगळ्याच मैत्रिणींची ते खूप काळजी घेतात. त्यांच्या आजूबाजूला मुली असतील तर ते खूप काळजी घेतात. याची मानसिकता काय असावी असं तुम्हाला वाटतं? ते बहीण म्हणून बघतात त्यांच्याकडे. सगळ्या मुली माझ्या बहिणी आहेत असंच त्यांना वाटतं. आता पण मी सकाळपासून बघतोय बाजूला ज्या बसल्यात त्यांना कधी बहीण म्हणतो असं त्यांचं झालं. त्यामुळे बहीणयुक्त आदरयुक्त मैत्री आहे. बहीणयुक्त आदरित. पण डॉक्टर तुम्ही या ठिकाणी आज आलात आणि अत्यंत सुंदर सुंदर डॉक्टर आम्हाला साहेब! माहिती या ठिक- हा? डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब हे- डॉक्टर साहेब नाही सॉरी Original तिकडे आहे. मला वाचवा डॉक्टर साहेब मला वाचवा. काय काय बायको इथं अंगात आलं भूत आलं काल आहे ना अमावस्या होती, पिंपळाच्या झाडा खालून गेली तेव्हापासून अशी वागते. डॉक्टर साहेब तुम्ही काय करा, माझा रात्रीचा बंदोबस्त करा. नाही तसं नाही म्हणजे रात्री अशी अचानक उठते, भॉकन करते. आपल्याला काय तुम्ही काहीतरी अंगात आलं घाबरत नाही. सयाजी शिंदे पण येते कधी अंगात. सयाजी शिंदे नका तुम्ही घाबरू नका. काय झालं असं डॉक्टर? अंधश्रद्धा बाकी काय अंधश्रद्धा, हा, हा. सायकोलॉजिकल नाही प्रॉब्लेम. नाही सायकलवर बसलीच नाही ना ती. तसं नाही, तुम्ही नाही काही बोलताय तुम्ही. सायकल ते नाही, ते सायकल मानसिक मानसिक काय हे औषध औषध काढतो आता. हर्बल आहे काय? हर्बल आहे हर्बल. हार्बर लाईनचं भूत आहे वाटतं. तर अशा पद्धतीनं